म्युझिक मस्ती गप्पा गाणी प्रायोजक टाटा टी प्रीमियम. थोडं थोडं सारेसा थोडं थोडं घरेसा थोडं थोडं परेसा गारेसा थोडं थोडं प्याव प्याव थोडंसं डिंग डोंग थोडं थोडं ब्ला ब्ला थोडंसं सिंग सॉंग प्रत्येकाच्या ओठी ही सुरेल कहाणी म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. कलेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो हे तर सत्य आहे. पण कधी कधी या अस्वस्थ समुद्रातही एखादी नौका मात्र अगदी शांतपणे सहज अशा आत्मविश्वासाने विहरत असते. मंजिरी आलेगावकर या गायिकेच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. त्यांचं गाणं, त्यांचा सुरेल प्रवास याच्याबद्दल त्यांच्याचकडून जाणून घेऊया. स्वागत करूया मंजिरी आलेगावकर यांचं. धूम किडा नग ढिक्का तिडी कदा कधी गणना तिडी कदा कधी गणना तिडी कदा कधी गणना तारा नरी तोम तान रे रे ना तारा नरी तारा नरी तारा नरी. लाजवाब, बहुत बढ़िया. म्हणजे प्रथम दर्शनीच तुमच्या आवाजाचा मोह पडतो सगळ्यांनाच. विलक्षण सुंदर आवाज आहे आणि खरोखर या क्षेत्रात एक दमदार आवाजाची, शांत रसाची सुंदर अनुभूती देणारी एक गायिका असा तुमचा नाव लौकिक आहे. आणि साहजिकच आहे, आत्ता तुमचं गाणं ऐकलं, फारच सुंदर. तुमच्या संगीत प्रवासाबद्दल तुम्हीच सांगा. माझे वडील हे उत्तम गायक आहेत, गायक कलाकार आहेत आणि त्यांना वझेबुवांचा सांगीतिक सहवास झाला. त्याचप्रमाणे मास्तर कृष्णराव, राम मराठे किंवा अशा बुजुर्ग गायकांचा, कुमार गंधर्व, अशा सगळ्या लोकांचा त्यांना सहवास झालेला आहे. हरिभाऊ घांगरेकरांच्याकडनं तालीम त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे लहान असल्यापासनं माझ्या घरात गाणं आहेच. म्हणजे वडिलांचा रियाज, त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिकणं, या गोष्टी माझ्या सतत कानावर अगदी लहान असल्यापासून पडायच्या आणि त्यातनं मला हळूहळू शास्त्रीय संगीताची गोडी लागली. मी कविता सुद्धा अत्यंत तालासुरात म्हणत असे. अच्छा. आणि ते ऐकून वडिलांना असं वाटलं की हिला गाणं येऊ शकेल आणि म्हणून मला वडिलांनी गाणं शिकवायला हळूहळू सुरुवात केली. त्याच्यात माझ्या आईचाही, म्हणजे माझे वडील मोहन कर्वे, पंडित मोहन कर्वे यांनी तर मला गाणं शिकवलंच, पण माझ्या आईनी सुद्धा मला मंजूला गाणं यायला पाहिजे म्हणून गांधर्व महाविद्यालयात घातलं की त्यानिमित्ताने परीक्षा देण्याच्या निमित्ताने त्याचा लेखी पण अभ्यास होईल. आणि पप्पांनी मला गाण्याचं व्याकरण कधी शिकवलं नाही. म्हणजे जसं लहान मूल बोलायला लागतं ते ऐकून ऐकून बोलायला लागतं, त्याला आपण कर्ता कर्म क्रियापद शिकवत नाही. तर ऐकण्याचे, त्या भाषेचे संस्कार होत होत तो ते बरोबर वाक्य बोलतो. ती भाषा त्याची हळूहळू समृद्ध होत जाते, पण आपण पहिल्यांदा त्याला व्याकरण नाही शिकवत. तसं माझ्या वडिलांनी मला व्याकरण नाही शिकवलं. संगीताची, गायकीची परिभाषा शिकवली, व्याकरणाची परिभाषा नाही शिकवली. म्हणजे मला लहान काहीतरी 3-4 वर्षाची मी असल्यापासून आमच्या घरात गाणं माझं चालू आहे. मला आठवत आहे की माझ्या हातात तंबोरा तेव्हापासनं आणि वडिलांच्या हातात डग्गा असायचा. अच्छा. आणि ते छोट्या छोट्या बंदिशी शिकवायचे. मग ती बंदिश कशी सजवायची, छोटी आलाप, छोटे ताना, एक 5-7 मिनिटं म्हणता आलं तरी बास.
पण मला त्यांनी या रागाचं नाव अमुक अमुक लिहून घे, मग या रागाला काय स्वर हे वर्ज्य आहेत, त्याचा आरोह असे आहेत, वादी संवादी असं असं कधीही नाही सांगितलं. शिक्षकी पद्धतीने काही शिकवलं आणि नाही. म्हणून त्याला ते ती भाषा संगीताची गायकीची मला समजली. मला ते बाळकडू मिळालं लहानपणापासून. आणि वडिलांच्या बरोबरच पुढे नवनीतभाई पटेल यांचंही मार्गदर्शन लावलं. बरं. नवनीतभाई पटेलांच्या बंदिशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बंदिशीत तिहाया, ते तबला नवाज म्हणून प्रसिद्ध होते. अच्छा. पण ते जलतरंग उत्तम वाजवायचे, पट्टी तरंग उत्तम वाजवायचे, हार्मोनियम उत्तम वाजवायचे आणि बंदिशी तर त्यांच्या लाजवाब. तुम्हाला सांगते, मी वामनराव देशपांडेंच्याकडे जयपूर गायकीची तालीम घेतली. आप्पा कानेटकर, मधुसूदन कानेटकर म्हणजे त्यांच्याकडनं तालीम घेतली. पंडित बबनराव हादणकर, जो तराणा म्हटला तो त्यांचा होता, त्यांच्याकडनंही मी काही दिवस तालीम घेतली. म्हणजे एवढे अभिजात गायकीचे संस्कार तुमच्यावर झाले लहानपणापासून. हो. पण काय असतं की शेवटी गायकाला सामोरं जावं लागतं ऑडियन्सला स्वतंत्रपणे. हो. तर आपल्यात ती ताकद आली आहे, हा एखादा क्षण होता, हे कधी जाणवलं तुम्हाला? अनेक स्पर्धांमधनं भाग घेतला, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन. त्याच्यामुळे समाजासमोर गायची सवय झाल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आला. आणि असं करता करता त्यातनं मला कार्यक्रम मिळायला सुरुवात झाली. बर. आणि मला पहिली मैफिल आठवते, साधारण 74-75 झाली, म्हणजे मी 9वी-10वीत असेन त्यावेळेला मला मैफिल माझी झालेली आठवते. पुण्यातच झाली होती, छोटेखानी मैफिल होती. आणि त्यावेळेला मी मधुमंती राग पेश केला होता. बर. आणि मला तेव्हा ते गाणं गाताना आणि इव्हन गाणं झाल्यावरही असं वाटलं की मला एक राग अर्धा पाऊण तास मांडता येऊ शकेल. आणि त्यात सुद्धा मी पटेलांची बंदिश गायली होती, नवनीतभाई पटेलांची. पटेलांच्या बंदिशींमधनं तुम्हाला म्हटलं की त्यांच्या तिहायांची त्यांनी स्वतः रचलेली. त्यांनी स्वतः रचलेली, म्हणजे स्वररचना आणि शब्दरचना दोन्ही त्यांचं होतं. हो. तर ती बंदिश पहिल्या मैफिलीत झालेली म्हणून ऐकवते. आणि लोकांना ती बंदिश जास्त आवडली. जाओ बलिहार तो बेराओ बलिहार तो बेराओ बलिहार, जाओ बलिहार तो बे सुगर मुख चंद्र गोपाल, जाओ 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 बलिहार तो बेराओ बलिहार। जाओ बलिहार, जाओ बलिहार तो बेराओ बलिहार, सुगर मुख चंद्र गोपाल, जाओ बलिहार। श्यामल वदन बंसियाधर, श्यामल वदन बंसियाधर, गले माल बिखरत है, गले माल बिखरत है, पूजन में संग, पूजन में संग, सब बाल बाला, जाओ बाल जाओ बाल जाओ बलिहार तो बेराओ बलिहार, तो बे सुगर मुख चंद्र गोपाल, जाओ 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 बलिहार। म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी, मस्ती गप्पा आणि गाणी. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही बघत आहात तुमचा आवडता M2G2 आणि आज आपल्या स्टुडिओत आहेत आपल्या गाण्याची सुंदर अनुभूती देणाऱ्या मंजिरी आलेगावकर.
आता तुम्ही काही वेळापूर्वी बजेबुवांच्या हो, बजेबुवांचा उल्लेख हो, केला, हो. त्यांचं सानिध्य तुमच्या वडिलांना लाभलं वगैरे. हो, सांगीतिक सहवास लाभला, बरोबर. पण त्यांच्या गायकीबद्दल थोडंसं विस्ताराने सांगाल का? वझेबुवांच्या गायकीची वैशिष्ट्य सांगायची म्हणजे मी त्यांच्या अर्थात अगदी रेकॉर्ड्स आकाशवाणीवर केव्हा तरी लागतात तेव्हा ऐकते, किंवा एखाद वेळेला पप्पांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे हो. की त्यांची गायकी जी होती ती जोरकस, दमदार होती आणि खंडारी गायकी असं त्याचं वर्णन आहे. अच्छा. तर खंडारी म्हणजे काय की खंड पाडून समेला येणं, म्हणजे संपूर्ण लांबण न लावता छोटे छोटे तुकड्यांनी स्वरवाक्य पूर्ण करायचं आणि लवकर समेला यायचं. अच्छा. त्यांची मध्यलय होती आणि अगदी झपताल म्हटलं तरी त्याची व्याख्या मी वाचलेली आहे की झपझप चालणारा तो झपताल. ते त्यांचा झपताल ऐकल्यावर असं वाटतं की खरंच ही व्याख्या बरोबर आहे. आणि तुम्हाला खंडहारी गायकी किंवा म्हणजे ज्या खंडांचा हार केला जाईल अशी खंडहारी गायकी. वा. तर खंडहारी गायकी म्हणजे कसं बघा, आपण बहार रागाचं उदाहरण घेतलं. आ आ फारच सुंदर. तुम्ही गझल आणि सुगम संगीतात सुद्धा मुसाफिरी केलेली आहे. हो, मी गझल अब्दुल रशीद खान साहेब आकाशवाणीवर ते होते सर्व्हिसला, तर त्यांच्याकडनं मी गझलचं शिक्षण, केवळ उर्दू गझलचं शिक्षण मी 12 वर्ष घेतलेलं आहे. बरं. पण शास्त्रीय संगीत चालूच आहे बरं का, शास्त्रीय संगीत त्याच्याबरोबर आहे. कारण मला स्वतःला असं वाटायचं की संगीतातले सगळे बाज मला यायला पाहिजेत आणि त्या त्या स्टाईलनी यायला पाहिजेत. उगीच कॅसेट ऐकून गझल असं नाही मी केलं. पण 12 वर्ष म्हणजे इतका सखोल अभ्यास तुम्ही केला. गझलचा केलेला. मी उर्दू लिहायला सुद्धा शिकले होते. अच्छा. मग आता गझल तुमच्याकडनं ऐकलीच पाहिजे. हो. मेरे हम नफस, मेरे हम नवा, मेरे हम नफस, मेरे हम नवा, मुझे दोस्त बन के दगा मुझे जिंदगी की दुआ दे, मेरे हम नफस, मेरे दाग दिल से है रोशनी, मेरे दाग दिल से है रोशनी, इस रोशनी से है जिंदगी, मुझे डर है, मुझे डर है, ऐ मेरे चार अगर ये चराग तू ही बुझा दे, मेरे हम नफस, मेरे हम नवा, मुझे दोस्त बन के दगा दे, मेरे हम नफस, मेरे हम
स्वर्गीय, उत्कृष्ट, बहुत प्यारा. धन्यवाद. ही जी गझल गायली ती बेगम अख्तरांची होती.